नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा. मित्रांनो, आज आपण तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजचा 2025चा कॅटेगरी वाईज कट ऑफ याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर तेरणा मेडिकल कॉलेज याची स्थापना सन 1991 साली झाली असून या ठिकाणी एकूण MBBSच्या 150 सीट्स आहेत. या 150 सीट्सपैकी 85% जागा या CET सेलच्या माध्यमातून आणि 15% जागा या मॅनेजमेंट कोट्यामार्फत भरल्या जातात. मुंबई येथे तेरणा मेडिकल कॉलेज हे अत्यंत नामांकित आणि दर्जेदार शिक्षण देणारं असं कॉलेज आहे. याचा सन 2025चा कॅटेगरी वाईज कट ऑफ जर आपण पाहिला तर शेड्यूल कास्ट या कॅटेगरीत फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो होता त्याचा ऑल इंडिया रँक जो होता 1,31,743 या ऑल इंडिया रँकवर आणि 444 मार्कवर मागच्या वर्षी SC कॅटेगरीच्या कॅन्डिडेटचा नंबर लागलेला आहे. आणि SC कॅटेगरीचाच लास्ट कॅन्डिडेट जो होता त्याचा ऑल इंडिया रँक होता 1,69,899 की ज्या विद्यार्थ्याला 422 मार्क मिळालेले होते. त्यानंतर शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीचा जर विचार केला तर शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीमध्ये जो पहिला विद्यार्थी होता त्याचा ऑल इंडिया रँक 3,32,552 या रँकवर आणि 343 मार्क्सवर तेरणा मेडिकल कॉलेजला नंबर लागलेला आहे. आणि लास्ट कॅन्डिडेट जो होता शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीचा त्याचा ऑल इंडिया रँक 3,80,372 आणि त्याला मार्क मिळाले होते 323 या मार्क्सवर त्याला MBBS सीट मिळालेली आहे. त्यानंतर व्हीजे या कॅटेगरीचा जर विचार केला तर व्हीजे या कॅटेगरीमध्ये फर्स्ट कॅन्डिडेट जो आहे फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट हा 80,532 या ऑल इंडिया रँकवर आणि 478 मार्क्सवर लागलेला आहे. तर लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट व्हीजे कॅटेगरीचा 93,836 या ऑल इंडिया रँकवर आणि 468 या मार्क्सवर त्याच कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर NT1 या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर NT1 या कॅटेगरीमध्ये 1,27,975 या ऑल इंडिया रँकवर आणि 446 मार्कवर, तसेच लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो आहे तो 1,28,096 या ऑल इंडिया रँकवर आणि 446 मार्कवर NT1 या कॅटेगरीचा विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे. NT2 या कॅटेगरीमध्ये 60,247 या ऑल इंडिया रँकवर आणि 493 मार्क्स, तसेच लास्ट कॅन्डिडेट जो होता तो 66,511 या ऑल इंडिया रँकवर आणि 488 मार्क मिळून तेरणा मेडिकल कॉलेज येथे MBBS साठी प्रवेशास पात्र ठरला होता. त्यानंतर NT3 या कॅटेगरीचा जर विचार केला तर NT3 या कॅटेगरीमध्ये फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट हा याचा ऑल इंडिया रँक 50,495 आणि त्यास 501 मार्क मिळालेले होते. तर लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो होता तो 69,158 आणि त्याला मार्क्स 486 होते. त्यानंतर OBC या कॅटेगरीचा जर विचार केला तर 48,759 पुन्हा सांगतो 48,759 हा फर्स्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट OBC कॅटेगरीतून लागलेला आहे. त्याला 503 मार्क होते. आणि लास्ट कॅन्डिडेट जो आहे OBC कॅटेगरीचा तो 61,589 म्हणजे 492 मार्क्स या मार्क्सवर तेरणा मेडिकल कॉलेजला MBBS साठी सीट मिळालेली आहे. त्यानंतर SEBC या कॅटेगरीमध्ये 53,786 या ऑल इंडिया रँकवर आणि 498 या मार्क्सवर, तसेच लास्ट कॅन्डिडेट जो होता SEBC कॅटेगरीचा तो 68,637 या ऑल इंडिया रँकवर आणि 486 मार्क्सवर त्याला सीट मिळालेली आहे. त्यानंतर ओपन या कॅटेगरीचा जर विचार केला तर ओपन या कॅटेगरीत 14,677 म्हणजे 545 मार्क घेऊन आणि लास्ट कॅन्डिडेट जो आहे ओपन कॅटेगरीचा तो 52,923 499 मार्क्स घेऊन तेरणा मेडिकल कॉलेज नेरूल नवी मुंबई या कॉलेजमध्ये यांचा प्रवेश झालेला आहे. आपण ऑल इंडिया कॅटेगरीचाच विचार करायचा आहे. मार्क्स कमी असतील किंवा जास्त असतील, मागच्या वर्षी मार्क्स किती होते किंवा यावर्षी किती कमी झाले किंवा जास्त वाढले याचा विचार न करता
आपल्याला जी सीट मिळते ती ऑल इंडिया रँकवरच मिळत असते. त्याच्यामुळे या ऑल इंडिया रँकपर्यंत जर आपला स्कोर येत असेल तर निश्चित हे कॉलेज आपल्याला मिळू शकते. अशाच प्रकारच्या माहितीसाठी व वेगवेगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ आपणास माहीत व्हावे यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी आपणास वेगवेगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ माहीत पडतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.